वनवा या अशोक कोकाटे यांच्या कथासंग्रहातील कथांचं अभिवाचन. आजची कथा घोटाळा. गाव वेशीवर धडाडा फटाक्यांची बंडलं फुटायला लागलीत तशी पिपळाच्या झाडावरची पाखरं कुठल्या कुठं भरकटलीत, तर चिंचच्या झाडावरची वानरं या धाप्यावरनं त्या धाप्यावर जीवाच्या आकांतानं उड्या मारायला लागलीत. गल्लीतल्या पोरांनी हातातला चिनी दांडू चेंडू तिथंच टाकून वेशीकडं धूम ठोकली. घरादारात म्हातारपणाचं दिस ढकलणाऱ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांनी किलबिलती नदार आणि कान लावलं. शेताभातातल्या माणसांची कुजबूज सुरू झाली. गावात कसल्या फटाकड्या वाजल्या र? तसं बघितलं तर गेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासनं गावात कवाच फटाकड्या वाजल्या नव्हत्या. मग आज कशा? किशाभाऊनं हातातलं आवताच्या बैलांचं कासरं ढिलं सोडलं तसं उन्हातानात आवत ओढून मेटाकुटीला आलेलं बैल आपसूक थांबलं. रामानाना, कसल्या का फटाकड्या? तू आणि मी रानात, फटाकड्या गावात वाजल्या, कसं समजायचं? तरी पण काहीतरी मोठी भानगड झाली असणार. त्या बिगार असं आधीमधी बार वाजणार नाहीत. समजाल सांच्याला घरात गेल्यावर. म्हणून रामूनानानं पाण्याची घागर वाकवून बघितली तर त्यातलं पाणी सपलं होतं. किशा, ये जा नळावरनं पाणी घेऊन, लय सोक पडला या. अगा, नुसतंच पाणी पिऊन पोटाचं नळ फुगतील. अरा, उन्हाची कायली काय होती या बघतोयस नवं का? अगा रामानाना, पाणवट्याच्या वाटानं दत्ता येतोया. त्याच्या खांद्यावर पाण्याची घागर आहे आणि कळल त्याच्याकडं गावातली बातमी बी, किशाभाऊ म्हणाला. त्यो तर भडवा गावाचं पालटानच फिरवीत असतो या. आता पक्की बातमी लागल बघ. किशा, त्याला बलीव. रामानाना, त्याला बलवायला कशाला पाहिजे? तो हिकडंच येतो या. त्याच्या पोटात मावत नसल बघ, कसा तडाडा चालत आलाय बघ. रामानानानं डोक्याचा टावेल सोडून आंब्याच्या सावलीत आला. ए दत्त्या, ये इकडं. किशाभाऊनं दत्ताला हाक दिली तसा दत्ता पाणवठ्याचा रस्ता सोडून सरवळीच्या वाटेला लागला. केशाभाऊचा आणि रामानानाचा अंदाज खरा ठरला. दत्ताच्या तोंडावर टकलाई आलेली बऱ्यापैकी खुशीत दिसता. हाकाच्या अंतरावर हाय तवरच किशाभाऊनं विचारलं, काय दत्ताजीराव, गावात काय भानगड आहे? आता भानगडी बिगार गाव कसलं? माझी झालं तरी काय? रामानानानं विचारलं. रामानाना, रातच्याला वरातीला 2 मॅडमा आहेत, जाळाने दूर संगच. दत्ता चांगलाच गमतीला येऊन बोलला, पण नेमकं कारण काय सांगत नव्हता. अरे लेका, मॅडम म्हणजे काय? किशाभाऊ म्हणाला. अगा, मॅडम म्हणजे नट्या, 2 नट्या आहेत, सारी रात रंगवायच्याच. दत्ता बोलत बोलत सावली धरून बसला. आम्ही काय लेका मन कवडी हाय वीर? जरा बयाजवार समजलं असं सांग की, का तुला तिड्यातनंच बोलायची सवय आहे? रामानाना, आपल्या भावकीचाच कार्यक्रम आहे. मजीर? आपल्या धनाजीचं लगीन झालं. अरे, आपल्याशनी कसं काय बलिवलं नाही? रामानानानं शंकेनं विचारलं. तुम्हासनी घेऊन गेल्या लगीन मुडशीला, मग तुम्हाला कशाला बलिवतील? अरे, पण आम्ही काय कवा त्यांची लग्न मोडली होती काय? किशाभाऊ म्हणाला. हे काय ठरवून लगीन केलंय वय? नुसत्या पैशावर लगीन केलंय? अरे लेका दत्त्या, आमासनी बयाचवार सांगतोस का नाही, का घालू ढेकूळ डोसक्यात? रामानाना चिडून बोलला. हे बघ, धनाजीचं वय किती असेल? असल 30-35, किशाभाऊ म्हणाला. 30-35 काय घेऊन बसलायचा? गडी 40 गाठाय गेलाय. दत्तानं ठामपणानं सांगितलं. तुझं एरंडाचं गुराळ बंद कर, कसं लगीन झालं ते सांग, रामानाना म्हणाला. धनाजीची पाईपलाईन घालायला विजापूरकडली माणसं होतीत का नाही, त्यांच्या ओळखीनं पोरगी बघितली धन्याच्या बानं. पोरगीच्या बाला 2.5 लाख रुपये अगोदरच दिल्यात. मग पोरगीचा बा तयार झाला.
अरे पर आपल्या नात्या गोत्यातली बघायची टाकून इतक्या लांब कशाला गेलीत? किशाभाऊ म्हणाला. आपल्याकडं पोरी आहेत वय. आता पोरींची संख्या झाली कमी आणि हायता त्यांच्या मागण्या केवढ्या मोठ्या. पोरका सरकारी नोकरदार पाहिजे, त्याचं घर पाहिजे, फिरायला गाडी पाहिजे, सासू सासरा नग, दीर भाऊजं नग, दोघांनीच राजा राणीवाणी राहायला पाहिजे. आता सांगा तुम्ही, सगळ्याशनीच राजा राणीवाणी कुठलं मिळेल? आयबा काय वाऱ्यावर सोडायचं आहेत का काय? रामा नाना आणि किशाभाऊ दत्ताच्या नुसतं तोंडाकडं बघत होती. खरंच होतं. गावात 10-12 पोरं 35शी वलांडून गेलेली. माप घरात खाया पिया आहे, जमीन जुमला आहे, पोरासने नोकऱ्या नाहीता. गावात वैरणकाडी करीत आई बाबरोबर शेतात राबत्यात. काय त्यांची चूक? शेतकऱ्यांच्या पोटी जन्म घेतला म्हणजे काय ते त्यांनी पाप केलं? दत्त्या लेका, तुझ्या मामानं तुला पोरगी दिली म्हणून बरं झालं, नाहीतर तुझं बी काय खरं नव्हतं, किशाभाऊ म्हणाला. अशा पोरींच्या लाईनी लावल्यास त्या लाईनी. येडजवळ गळ्यात बांधलंय माझ्या मामानं. दत्त्यानं तोंड इसकटून सांगितलं. काय लेका, हिरो लागून गेलास वे? तुला नवरी मिळाली ती बघ, नाहीतर गावात किच्च नवरदेव गुडघ्याला भाशिंग बांधून बसल्यात, त्यापैकीच तू एक झाला असतास, रामानाना म्हणाला. गावाच्या तिकाटण्यावर आणखीन फटाकड्या वाजायला लागल्या तसं सगळेच उठले. रामानाना, बावकीचा धंदा आहे. चल, रान काय कायमचं जन्माला लागले. केरबा अण्णाच्या पोरग्याच्या कार्यक्रमात उभा राहूया, नाहीतर त्यो कवा तरी उसनून काढील. त्याला ती लय घाण सवय आहे, 4 चौघात बोलून दवतू, किशाभाऊ म्हणाला. धनाजीचं असं अचानक झालेलं लगीन बघून गावातली माणसं अवाक झालीत. लहान सहान पोराबाळासकट थोरा मोठ्यांनी पण केरबा अण्णाच्या दारात गर्दी केली. प्रत्येकजण नवीन नवरी कसली आहे ते बघायला पुढं पुढं सरकत होता. फोटोवाला प्रत्येक ॲक्शनचा फोटो काढत होता. आपण पण फोटोवात दिसावं म्हणून तरणी जाती पोरं बारक्या पोराशनी दमदाटी करून मागं सारीत होती आणि आपण हिरोसारखी उभा राहत होती. नवरा नवरीनं घराच्या उंबऱ्यावरची तांदळाची अडीसरी ओलांडून घरात प्रवेश केला. दारात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि भावकीतल्या माणसांची रातच्या कार्यक्रमाची जोरात तयारी सुरू झाली. तान्या कोल्हापुरातच थांबला होता. रातच्याला शेवटच्या मुक्कामाच्या एसटीनं नट्या घेऊन येणार होता. नवरी मुलगी विजापूर साईडची एका खेड्यातली. आईबा कंत्राटी कामगार, पाईपलाईन घालणं, शेतात चरी मारणं, झाडाचं खड्डं मारणं असली कामं करणारी आहेत. घरची गरिबी परिस्थिती पाहून पोरगी इतक्या लांब दिली अशी माहिती लगीन ठरवणाऱ्या मध्यस्थीनं सांगितली होती. असली बरीच लग्न त्या मध्यस्थी करणाऱ्या माणसानं ठरवली होती अशी ऐकीव माहिती गावभर पसरली होती. धन्याची बायको म्हणजे डिक्टो पिक्चरमधल्या हिरोईनसारखी दिसत होती. उशीर का असना, पर धन्याचं लिंब फिटल्याचं समाधान सगळ्यांच्या तोंडावर होतं. केरबा अण्णा जमीनदार असून सुधीक पोरग्याला सरकारी नोकरी नाही म्हणून लगीन लांबलं होतं. पै पाहुण्यांच्यात पोरीबाळी होत्या, पर प्रत्येकानं पाठ फिरवली होती. एका पाहुण्याकडं तर केरबा अण्णानं हात जोडून पोरगी मागितली होती. पण आमची पोरगी शिकती तिच्या मनासारखा जोडीदार पाहिजे, सरकारी नोकरदार पाहिजे, असली एक ना अनेक कारणं सांगून पाहुण्यांनी बाजू मारली होती. आता धन्याच्या लग्नाचं पै पाहुण्यासनी कळालं होतं. आपण नाही पोरगी दिली तरी लगीन झालं. केरबांनानं गावातल्या सोसायटीचं आणि जिल्हा बँकेचं शेतावर कर्ज काढून मध्यस्थी करणाऱ्या माणसाच्या हातावर 2.5 लाखाचं बंडल ठेवलं आणि 8-15 दिवसात लग्नाचा कार्यक्रम उरकला होता. रातच्याला धन्याच्या मंडळाच्या पोरांनी ट्रॅक्टरवर डिझेल लावून तयारी करून ठेवली होती आणि सारीजण शेवटच्या मुक्कामाच्या एसटीची वाट बघत बसली होती. आली आली, अरे एसटी आली म्हणून टाचा उचलून स्टँडकडं बघायची, पण एखादा ट्रक स्टँडवरून निघून जायचा. प्रत्येकजण तान्याला फोन लावून बघायची, परत त्याचा फोन स्विच ऑफ लागायचा. लग्नाच्या नियोजनात 3 दिवस मोबाईलची बॅटरी उतरून फोन स्विच ऑफ होऊन बंद पडलेला. चार्जर घरात
आणि तान्या इजापूरकडं. चार्जिंग कुठं करायचं? त्यात भाडळच्या खिंडीत इष्टी पंक्चर झालेली, म्हणून गावाकडे यायला 1 तास उशीर झालेला. आली आली एसटी आली म्हणीत पोरांनी एसटीच्या भोवतीनं घोळका केला. खिडकीतनं तान्या आणि 2 नट्या बघायला झुंबड उडाली. बऱ्याच जणांनी मोबाईलच्या बॅटऱ्या दरवाजावर मारून धरल्या होत्या. गाडीतनं प्रवाशांच्यातनं तान्या, 2 नट्या आणि मावशी उतरली. उतावळ्या पोरांनी शिट्ट्याच मारल्या. काही जणांनी तान्याचं कौतुक केलं तर काही जण तान्यावर खेकसायला लागलीत. काय लेका तान्या, किती उशीर? अरे गाडी पंक्चर झाली, त्याला मी काय करू? गुंग्या ड्रायव्हरनं नट्या आल्यात म्हणल्यावर डिझेल लावला आणि स्वतःच नाचायला लागला. नट्यांचं मेकअप होईपातोर पोरांनी डीजेच्या तालावर नाचून गल्लीतलं खडं बारीक केलं. नट्या मेकअप करून आल्यावर टाळ्या आणि शिट्ट्या वाजायला लागल्या. नट्यांच्यावर कोणी नाचायचं नाही. एका बाजूला नाचून काय काशी करायची ती करायची. अगोदरच सांगतोय, पुन्हा सांगितलं नाही म्हणशीला. तान्यानं सगळ्यांनी एका दमात समजावून सांगितलं आणि गुंग्यानं झुमकेवाली गाणं लावलं. गाण्यामागनं गाणं आपल्या आवडीचं गाणं लावण्यासाठी प्रत्येकजण गुंग्याच्या मागं होता. प्रत्येकाच्या आवडीचं गाणं लावून गुंग्या पण नाचायचा. सारी रात पोरांनी घुमवली आणि धन्याला बायको मिळाली म्हणून धन्या धन्य झाला. धन्याच्या लग्नात सगळा कार्यक्रमात पुढं पुढं करणाऱ्या आणि अंगापिंडानं पैलवान दिसणाऱ्या गजानन म्हणजे गजावर धन्याच्या बायकोची नजर खेळली. त्याची प्रत्येक हालचाल डोळ्यात साठवून धन्याची बायको गालात हसायची आणि गालावरच्या खळीत गजा बुडून जायचा. असलं पाखरू आपल्याला लागलं तर एका दिवसात कोटं बांधू अशी स्वप्न गजा रंगवायला लागला. गजा धन्याचा लंगोटी यार. दिवसभर एक जागी असणारी, एक काम दोघं मिळून करणारी, एकमेकाच्या सुखदुःखात सामायिक वाटकरी असलेली गजाची प्रत्येक दिवशी धन्याच्या घराकडे फेरी व्हायला लागली. काहीतरी कारण सांगून, काही ना काही कारण काढून गजा धन्याच्या बायकोच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करू लागला. धन्याच्या बायकोनं एक दिवशी गजाला सांगितलं, बाळासाहेब, तुम्हाला एक गोष्ट बोलायची आहे, पर ती खाजगीत बोलायची आहे. धन्याच्या अंगात ईज चमकावी तशी कळ चमकून गेली. एक गोष्ट ती पण खाजगीत. गजाला काय करू आणि काय नग असं झालेलं. कवा ती खाजगी वेळ येतीया आणि आपण मन मोकळं करून घेतोया असं झालं. तर गजाच्या झोपचं 3:13 वाजल्यालं. काय बरं ती आपल्याला बोलणार असेल, काय तिच्या मनात असेल. तसं असेल तर मग कुठं कुठं भेटायचं, कसं भेटायचं? घोटाळा बिटाळा तर होणार नाही ना? आणि झालाच घोटाळा तर होऊ दे, आपण सरळ सांगून टाकायचं, वहिनीनंच खाजगीत भेटायचं म्हणून सांगितलं असं सांगून हात झटकून मोकळं व्हायचं. धन्याची बायको म्हणजे कवळी जार काकडी, नुसत्या फटानं खावावी आणि चुकून दात लागलाच तर लागू दे, कुठवर भिवून दिवस काढायचं. असलं एक ना अनेक प्रश्न गजा स्वतःलाच विचारिता आणि स्वतःला स्वतःच उत्तर देता. सगळी उत्तरं स्वतःच्या मनाप्रमाणे शोधिता आणि मनाच्या उभीला कूस बदलून झोपता. गजाच्या धन्याच्या घराकडं चक्रा वाढल्या होत्या. एक दिवस केरबा अण्णा धन्यावर चिडला, ए धन्या लेका, तुला काय कामधंदा असतो का नाही? काशीच्या न्हाव्यासारखा कायम मोकळाच असतोस? केरबा अण्णा, कामधंदा असता म्हणजे केला असता, पर काय करू? अरे मर्दा, जरा बापाला कामधंद्यात हातभार लावत जा, म्हातारं मरल एक दिवशी. नुसता घोड्यावानी वाढलास काय तुझा उपयोग आहे? उपयोग नाही म्हणून आम्ही असं आहे, आलिया भोगाशी असावे सादर. बास बास झालं, नाहीतर गळ्यात माळ घालून साधू होशील, केरबा अण्णा म्हणाला. दोघांचं बोलणं ऐकत ऐकतच धन्याची बायको बाहेर आली. बाळासाहेब, तुम्हाला एक गोष्ट बोलायची आहे. गजाला घामच फुटला. खाजगीत बोलणारी गोष्ट आताही किरू अण्णासमोर बोलत्या काय कुणास ठावं. काय काय पोरी म्हणतेस, बोल, केरू अण्णानं विचारलं. ही बघा माझी मावस बन, म्हणून धन्याच्या बायकोनं आपल्या मोबाईलमधला फोटो गजाला आणि केरू अण्णाला दाखवला. पोरगी अक्षी नक्षत्रावाणी, पिक्चरातल्या नटीवाणी आहे. गजा लेका, आता येळ लावू नगस, नाहीतर राशील बिन लग्नाचा बापड्या.
आमच्या तात्याला बोला की अण्णा तूच, म्हणजे तुझं मनावर घेईल. गजानं कपाळावरचा घाम पुसला. वहिनी बघा, करा माझ्यासाठी प्रयत्न. अहो बाळासाहेब, मी कसला प्रयत्न करणार? आमचा मामा आहे की जमवून द्यायला. मजी अरे आमच्या धन्याच्या लग्नात मध्यस्थी केली त्योच हिचा मामा. असं होय? गजाला धीर आला. मी तिच्या परास 1 वर्षानं मोठी म्हणून अगोदर माझं लगीन केलं. आता तिचं पण करायचं म्हणतात. बघू का फोन करून, विचारू का? धन्याची बायको म्हणाली. लावा लावा फोन वहिनी. गजा हरकून टूम झाला. धन्याच्या बायकोनं मामाला फोन लावला. हॅलो मामा, मी वृषाली बोलते. हां हां, बोल बाळा, कसं काय चाललंय? बरं आहे नवं सगळं? हो हो, माझं सर्व काही ठीक आहे. तुम्ही कसे आहात? आमचं कसं असायचं, नेहमीसारखंच चाललंय. मामा, एक बोलायचं होतं. बोल की बाळा. आपल्या कुसुमच्या लग्नाबद्दल तुम्ही एकदा म्हणला होता ना? हो हो, बघूया. टाकायचं म्हणतोय उरकून, चांगलं स्थळ आलं तर. म्हणजे माझ्या बी डोसक्याचा ताण कमी होईल. आमच्या गावात एक स्थळ आहे चांगलं. काय करतोय मुलगा? हे आमच्या ह्यांच्यासारखंच की, शेतीवाडी. बरं बरं, मग लागा तयारीला म्हणावं. मी एक दिवस येऊन जातो. ठीक आहे, मी त्यांना विचारून बघते आणि परत फोन करते. ठीक आहे ठीक आहे, ओके, बाय. गजाची उत्सुकता शिगेला पोचली. धन्याच्या बायकोपरास धन्याची मावस मेवणी लय देखणी होती. निरनिराळ्या ॲक्शनमध्ये फोटो काढल्यामुळं इंद्राच्या अप्सरेसारखी दिसत होती. फोटो बघून गजाची जवानी उसळ्या मारायला लागली. काय पण होऊन दे, पण ही संधी सोडायची नाही. या संधीचं सोनं करायचं. गावात जोड नाही असली बायको मिळाली तर पै पाहुण्यांच्या नाकावर टिच्चून लगीन करायचं. त्यांच्या मारी सरकारी नोकरीदार पाहिजे, गाडी बंगला पाहिजे. घ्या म्हणावं, तुमच्या पोरीशनी मिळतोय का बघा, नाहीतर द्या भंगार गोळा करणाऱ्याशनी. गजा सगळा राग पोरी न देणाऱ्या पाहुण्यांच्यावर मनातल्या मनात काढत होता. गजा लेका, येळ लावू नगस, चटका करून मोकळा हो मोकळा, केरू अण्णा म्हणाला. नवा अण्णा, आमच्या तात्याशनी बोला की तुम्ही, तुमचं मनावर घेतील. नाहीतर आम्ही किती वर्ष दुसऱ्याच्या तोंडाकडे बघायचं. गजा काकुळतीला येऊन बोलला. बरं बरं, मी सुरुवात करून देतो. पर गड्या, हे सगळं खर्चिक काम आहे बरं का. नाहीतर आम्ही केलं म्हणून तू करायला जाशील आणि मागं पुढं आमच्या नावानं खडं फोडशील. अण्णा, लग्न जमत्यात का? काय पण करून हे जमवायचं. पोरगी मला पसंत आहे. गजा, मी 2.5 लाख मोजले ती. तू त्या मापानं कसा विचार करायचा तो कर. अण्णा, इकून टाकायचं एखादा वावर. आमच्यासाठी एखादा कुणगा गेला म्हणून काय होते, राहिलेल्या इस्टेटीला वारच तरी होईल. नाहीतर आम्ही जायचं घोंगड्यातनं आणि घरदार जमीन जुमला बोंबलत हिथंच पडायचा. कुणी नेलाय सांगती, तवा आम्ही नेणार आहे. तुझं पटतंय मला, पर तुझा शिरपादा तयार होईल का एवढ्या जखमला? बाळासाहेब, आपण व्यवस्थित तर जग व्यवस्थित. आप मेला जग बुडाला. इस्टेट असून काय करायची? हाय ते सारा आपल्यासाठी आहे, मग कशाला मागचा पुढचा विचार करायचा? धन्याच्या बायकोनं मध्येच फोडणी टाकली. वहिनी, तुम्ही लावा मामाशनी फोन, काय पण करायला लागू दे, पर ह्यो विषयी लय लांबवायचा नाही. त्यातनं आमचा तात्या नाही म्हणाला तर शाप मी कामधंदा करणार नाही. त्याच्या मारी निम्मी जिंदगी बैलासारखी राब राब राबून गेली, राहिलेली तरी आनंदात सुखात जगता येईल. जगात कोण उपाशी मेलाय वय, तवा आम्ही मरतो या. बरं, तुम्ही एवढी जुळणी लावाच, मीच तात्याला बयाजवार समजावून सांगतो. गजा घराच्या वाटेला लागला. त्याचं मनच त्याला खायला लागलं. उगाचच आपण धन्याच्या बायकोबद्दल गैरसमज करून घेतला, परत ती तशी नाही. उलट आपल्याबद्दल तिनं एवढं मोठं मन दावलं, कसं का असना, पण माझा योल वाढावा म्हणून तिनं स्वतःच्या मावस बनीचा जागा माझ्यासाठी काढला. काल परवा नांदायला आलेल्या पोरीनं माझ्या आयुष्याचा विचार केला, नाहीतर गावात कोणी कुत्र्यानं सुद्धा माझा विचार केला नाही. 2 दिवसात धन्याच्या लग्नाची मध्यस्थी करणारा मामा आला आणि केरबा अण्णाला घेऊन गजाच्या घरला आला. शिरपा तात्या, केरबा अण्णा, मामा
आणि गजा येवाराची बोलणी करू लागलं. पोरगीचा बाप मोलमजुरी करून बायका पोरं सांभाळतोय, त्यात तो दारुडा पण आहे. लगीन दाबात करायची त्याची ऐपत नाही. पोरगीच्या लग्नाचा खर्च करील म्हणावं तर पहिलाच कर्जबाजारी आहे. त्याची नड निघाली तर तो लगेच पोरगी द्यायला तयार होईल. शिरपा तात्याला पोरगीच्या मामाचा व्यवहार पटला, पण हातोहात 2.5 लाख द्यायचे ऐपत नाही म्हणून 8 दिवसाचा वायदा करून शेताचा व्यवहार केला आणि गजाच्या लग्नाची तयारी केली. शिरपा तात्याचं मत होतं पोरग्याचं लगीन दारातच करायचं. पोरगीच्या मामानं व्यवहार सांगितला. पाहुणं, ऋण काढून सण कशाला करायचा? अगोदरच पोरगीच्या बापाला 2.5 लाख देण्यासाठी शेत इकलंसा. आता आणि काय इकून पै पाहुण्यांची हौस करणार आहेसा? त्या परास धनाजीसारखं देवळात लगीन करून मोकळं व्हायचं. नुसती गावातनं वरात काढायची आणि पूजेच्या दिवशी घाला गाव जेवण. तेवढी करा तुमची हौस आणि बोलवा जेवायला. शिरपा तात्याला पोरगीच्या मामाचा व्यवहार पटला आणि एक दिवशी गजाची वरात गावात आली. नट्या ठरवण्यात पुढारपण करणाऱ्या तान्यानं नट्यासने आणल्या. वरात कशी धूमधडाक्यात निघाली. गावात 2 पोरी कर्नाटकातनं करून आणल्याची चर्चा सगळ्या गावात झाली, भागात झाली. तशी इतर पोरं पण असाच बेत करू लागली. सख्ख्या मित्रांच्या नवऱ्या सख्ख्या मावस बहिणी गावात नांदायला आल्यामुळं बऱ्याच जणांच्या नजरा कर्नाटकाच्या वाटा शोधायला लागल्या. मामाची पोरगी करून आणलेल्या दत्ताला आपण जरा गडबडच करून गाढव चूक केल्यासारखं वाटलं. कारण धन्याची आणि गजाची बायको बघून दत्ताचं टाळकं फिरलं. तर मामानं नकटी पोरगी गळ्यात बांधून आपला विश्वासघात केला. त्या परास सोडचिठ्ठी देऊन कर्नाटक गाठावं आणि असलंच चितार आणावं. पण आईच्या पुढं ह्यो इशय काढल्यावर 2-3 चपलाचं बार कानाखाली काढल्यावर डोसक्याची कळच मेली. त्यावर त्यानं घरात कवा सोडचिठ्ठीचा इशय काढला नाही. धन्याची आणि गजाची वावर जत्रा कुलस्वामी देवाला जाऊन आली. आजूळचं देवधराम झालं. दोघी सख्ख्या मावस बहिणींनी दोघांनी एक अट घातली. आमच्या देवाचा मांड भरल्याशिवाय हनीमून करायचं नसतं. माहेरच्या देवाला जाऊन येतो, मग लागू परपंचाला. 2-3 आठवडं फोनवर इकडची तिकडची ख्यालीखुशाली झाली. दोघी माहेरच्या देवाचा मांड भरायला म्हणून गेल्या आणि दोघींचा पण फोन स्विच ऑफ झाला. धन्या आपल्या बायकोला फोन करून बघायचा, गजा बी आपल्या बायकोला फोन करून बघायचा, पण दोघींचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया. 15-3 आठवडं झालं फोन नाही का माघारणींचा पत्ता नाही. केरबा अण्णा आणि शिरपा तात्या दुचागती होऊन बसली होती. मध्यस्थी करणाऱ्या मामाचा फोन, आपण संपर्क साधू इच्छित असणारा क्रमांक अस्तित्वात नाही, असं बोलता. तशी सगळ्यांच्या पायाखालची वाळू सराकली. शिरपा तात्या आणि केरबा अण्णानं पोरं घेऊन गावचा पोलीस पाटील शंकररावाचं घर गाठलं. शंकर्या, घात झाला मारदा, सपलं सगळं आमचं, म्हणून केरबा अण्णा ढसाढसा रडायला लागला. अगं अण्णा, झालं तरी काय? भांडणं झाली का हाणामारी झाली? शंकर पाटलांनी विचारलं. होयाचं ते होऊन गेलं आता, डोसकं फोडून घेतल्याबेकार इलाज नाही शंकर्या, शिरपा तात्या म्हणाला. तात्या, झालं तरी काय? सांगशील का नाही सरळ? माझी आणि केऱ्याची सून दोघी 3 आठवडं झालं माहेरला म्हणून गेल्या ती आणि अजून मागे याचा पत्ता नाही. फोन बिन करून बघा की, पोलीस पाटील म्हणाले. अरे शंकर्या, फोन रात दिवस फोनवरच आहेत, पर फोनच लागत नाहीत. दोघींचं पण लागत नाहीत, दोघींचं पण लागत नाहीत. आणि कोण तो मध्यस्थी करणारा मामा होता त्याचा लावा. अरे तू काय आमची प्रश्न विचारून परीक्षा घेतोय असवय? सगळ्यांचा फोन बंद आहेत. आता काय बोंबलायचं? शभाना, कुणाचं बी ऐकून कुणाच्या पण मागं लागतायसा? त्यांचं गाव तरी माहीत आहे का? गजा आणि धन्या गप खाल मान घालून बसली होतीत. धन्या, गावाचं नाव काय? पोलीस पाटील म्हणाला. तिकडं कर्नाटकात आहे, पण तिकडच्या गावांची नावं काय ध्यानात राहत नाहीत, गजा म्हणाला. सुक्काळीच्या शाळा शिकलायस नव का? आता काय मोकळ्या खळ्यावर बोंबलायचं वय? शंकर्या, आता काहीतरी करायला पाहिजे. दोघांचं 2.5 मिळून 5 लाख दिल्यात बघ. जाऊन येऊया तिकडं आपण सगळीजण, शिरपा तात्या म्हणाला. तुमची पोरं हुट्टावली शॅनी, बसवा आता अंड्याच्या रवणीवर. बडव्यासने गाव सोडायला नग
नोकऱ्या बघायला न गं, कोण दिल रिकाम टेकड्याशनी नोकऱ्या. तिकडं मुंबई केवढी मोठी पडली या, नोकरीला तोटा आहे वय. भडवं नुसतं शिकून उंडगं हिंडत्यात. आता ही माणसं कशी मिळतात कुणास ठावं. ते वाचनालय बोंबलत पडले. पेपर वाचत नाही सा वैर. कर्नाटकातल्या हेडकऱ्याकडनं महाराष्ट्रातल्या तरुणांची लग्नांच्या आमिषानं फसवणूक. कित्येक वेळा बातम्या आल्यात. त्यावरनं तरी अक्कल चालवायची नाही वय. पोलीस पाटील एकसारखा बडबडत होता. सगळीजण गपगुमान ऐकत होती. चांगलीच फसवणूक झाल्याचं शंकर पाटलांच्या लक्षात आलं होतं. त्यानं आपली जीपगाडी काढली. बसा, पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल करूया. पुन्हा तुमच्या मामाचा शोध घेऊया. तुम्ही त्याला चांगलं ओळखता ना वा? होय तर रांडचा चांगलाच ओळखीचा आहे. घाऊ दे नुसता. पायतानानंच टाळकं फोडून काढतो का नाही बघा, किरो अण्णा म्हणाला. गप बसा, गावला तर बरं, नाहीतर त्याल बी गेलं आणि तूप बी गेलं, हातात धोपाटणं राहिलं अशी गत होणार. शंकर पाटलानं पोलीस स्टेशनात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आणि गाडी कागल निपाणीच्या रस्त्याला लागली. गाडीत कुणाला काय बोलावं तेच कळत नव्हतं. गाडी कागलच्या एस टी स्टँडवर उभा केली. अण्णा, आता इथनं पुढं काय मला माहीत नाही. रस्ता बयाजवार सांगा. तुम्ही सांगशीला तिकडे फिरवतो. केरबा अण्णा उगवत्या मावळत्या बाजूचा अंदाज घेऊन वळणांच्या डोंगरांच्या वळकी आटवून रस्ता सांगू लागला आणि पोलीस पाटील तशी गाडी चालवू लागला. बरंच अंतर गेल्यावर गाडी गचकं मारायला लागली. आय घातली वाटतं पोरांनी भांग्याखाली. काय झालं रे शंकर, शिरपतात्या म्हणाला. काल कुठं काशी करायला गेली होतीत गाडी घेऊन पार्टी करायला. गाडीतलं त्याला सपलं. काय त्यांच्या मारी. अगा तुमची पोरं काय ना आमची काय, एका खणीत घालून मुजवायला पाहिजेत. आता रे काय करायचं, केरबांना म्हणाला. आता इकडं कुठं पेट्रोल पंप आहे का नाही कुणास ठावं. वाटेला कोण माणूस दिसला तर विचारूया. अगा इकडं गावं लांब लांब आहेत. वाटेला चिट पाखरू सुधीक दिसत नाही. बघूया कोण दिसतंय का. बऱ्याच वेळानं एक माणूस शेतातनं बाहेर येताना दिसला. गाडी रस्त्याच्या कडेला उभा केली आणि हातवारे करून त्याला बोलावलं. पाहुणं, इथं पेट्रोल पंप कुठं आहे, शंकर पाटलानं विचारलं. ये ना बे आप्पा, तो माणूस म्हणाला. बोंबला आता याच्या पुढं, हे कुणाला कळतं या. पेट्रोल पंप पेट्रोल पंप पंप पंप. पाटलानं हातवारं करून गाडीतलं तेल संपल्याचं सांगितलं. त्यानं पुढं रस्त्याकडं हात करून सांगितलं. इलिंद मुंद अँड मिल पंप अंद. त्याच्या हातवाऱ्यावरनं कळालं पुढं कुठं तरी पंप आहे. पोलीस पाटलानं गाडी सुरू केली, पण गाडीनं एअर पकडला. पाटलानं खाली उतरून बॉनेट वर करून पंप केला आणि गाडी सुरू केली. परत थोड्याच अंतरावर गेल्यावर पुन्हा गाडी गचकं मारून बंद पडली. पुन्हा जरा ढकलून सुरू केली. घसरण मोठी होती म्हणून पाटलानं बंद करून आउट ऑफ गाडी मारायला सुरुवात केली. धन्या गजा लेका ह्या परमुलकातल्या पोरी करून झक मारली सा. रांडच्यानो मुंबईला जाऊन पोटापाण्याचं बघितलं असतं सा का नाही, ह्या वैरान माळावर बोंबलत हिंडायची येळ आली नसती. अजून येळ गेलेली नाही. बघा या म्हाताऱ्यांच्याकडं, ह्यांचा हातपाय चालत्यात तवर स्वतःच्या पायावर उभं राहा, नाहीतर हातात धत्तुरा घेऊन फिरायला लागल. भडवं बैल काय पळविते ती, कुत्री काय पळविते ती, भोसडीची. त्यानं पोट भरतंय वय. लेका 5 लाख कमवायला किती वर्ष लागतील. जरा आकला चालवा, नाहीतर स्वतःबरोबर घरादाराची राख रांगोळी करशिला. शंकर पाटील बडबडत होता. केरबा अण्णा आणि शिरपातात्या झालेल्या फसवणुकीमुळं गाडीतनं बाहेरच्या फोंड्या माळाकडं बघत होती. धन्या आणि गजा कानात तेल कडवून वातावं तसं पाटलांचं बोलणं ऐकत होती. आय बाच्या जीवावर आत्ता पातूर जगून आपण किती मूर्खपणा केला याची त्यांना जाणीव झाली होती. आणि गाडी पळता पळता गपकन थांबली. हिनं पण ऐन घाटात आय घातली बघा. आता रे काय करायचं. तो पुढं पंप दिसतोया, आता तिथवर ढकलीत न्यायला पाहिजे. धन्या उतरा सगळी खाली आणि ढकला, पाटील म्हणाला. नशीब सगळ्यांचं, वाट सपाट होती, पण जीप गाडी रणगाड्यासारखी जड. ढकलून ढकलून आतडी गोळा व्हायला लागली. कसाबसा पंप आला आणि पाटलानं खिशातनं 500च्या 2 नोटा देऊन डिझेल टाकायला खुणवून सांगितलं. गाडी आता पळायला लागल्यावर बरं वाटायला लागलं. धन्यानं आणि गजानं
शर्टाची वरची 2-2 बटणं काढून गार हवा घेतली. जरा बरं वाटलं. केरबा अण्णा सांगेल तसा पाटील गाडी चालवता. गावच्या पाराची ओळख पटल्यावर केरबा अण्णानं पाटलाला सांगितलं, शंकर्या, हेच गाव. त्या पारावर माणूस बसलाय, तिथंच आम्ही पण बसलो होतो. घे तिथं गाडी. शंकर पाटलानं पारावरच्या पिप्परणीच्या झाडाच्या सावलीला गाडी उभा केली. पारावर एक वयस्कर माणूस बसला होता. त्याला विचारावं म्हणून सगळीजण त्याच्याकडे गेलीत. याडर निंदाप्पा, तो म्हातारा म्हणाला. आता ह्याच्यावर काय बोलावं म्हणून एकमेकाच्या तोंडाकडं बघायला लागलीत. हे ओळखून त्यानं मी काय बोलतोय ते यांना कळत नाही म्हणून तो म्हणाला, कुठनं आला तुम्ही? गाव कुठलं? सगळ्यांना बरं वाटलं. याला मोडकं तोडकं मराठी येतंय. इकडं इनं केलं सा आप्पा येन बेकू. पुन्हा तो कन्नड बोलला. पर शंकर पाटलानं मराठीतनं 2-3 वेळा वाक्य बोलून विचारायला लागला, मराठी बोला. तुम्ही काय म्हणताय ते आम्हाला कळना. का आलासा इकडं? तो माणूस म्हणाला, सोबराव नडकडली या माणसाला भेटायचं आहे. येन बेकू आप्पा, काय पाहिजे तुम्हाला? पुन्हा पाटलानं सांगितलं, सोबराव नडकडली, त्याचं घर कुठं आहे? हेसरीन मनुष्या उरा गेला. काय? नाही, या माणूस नाही या गावात. त्याच्याकडं तुमचं काय काम आहे? तो माणूस निम्म कन्नड आणि निम्म मराठी बोलता म्हणून जरा कळतं. पाहुणं, सुभराव नडकडली या माणसानं 2 पोरांचं पैसे घेऊन लग्न लावून दिल्यात. त्या पोरी आलेल्या नाहीता म्हणून आम्ही त्यांचा शोध घेतोया, पाटील म्हणाला. हिंता यंग नामकडी बाळाव, निमशान शिगुदीला इडराग, हातवारी करीत तो म्हणाला. असलं एजंट आमच्याकडे भरपूर आहेत. तो माणूस या गावचा पण नाही आणि तो तुम्हाला मिळणार पण नाही. खोटा पत्ता देऊन फसवत्यात. या नावाचा माणूस आमच्या गावात नाही. असलं बऱ्याच वेळा इकडचे एजंट करतात. एका पोरीचं 4-4 वेळा लगीन करून मुलाकडच्या लोकांना फसवत्यात. असं बरंच काय त्या माणसानं मोडक्या तोडक्या मराठी कन्नड भाषेत शब्द घालून सांगितलं. तसा सगळ्यांचा नाईलाज झाला. त्याला रामराम करून गाडी माघारी परत कागल निपणीच्या मार्गाला लागली. गाडीत कोण कुणाबरोबर बोलत नव्हतं आणि बऱ्याच वेळानं कागलच्या एस.टी. स्टँडवर आली. शंकर पाटलानं गाडी झाडाच्या सावलीला उभी केली. चला जरा चहा घेऊया. दिवसभर गाडीत बसून अंग आकडून गेलं या, पाटील म्हणाला. सगळीजण पाटलाच्या मागणं हॉटेलात गेलीत. पाटलानं 5 चहाची ऑर्डर दिली आणि टेबलावरचं 2 पाण्याचं गेळं संपवलं. दिवसभर उन्हातनं प्रवास करून सगळी अंड्यासारखी उकडून गेली होती. चहा घेऊन गाडी कोल्हापूरच्या दिशेनं हायवेवरनं सुसाट पळायला लागली. कोण कुणाबरोबर बोलत नव्हता. गाडी कोल्हापुरात शिरली. शंकरदाजी, गाडी एस.टी. स्टँडवर घ्या, गजा म्हणाला. शंकर पाटलानं गाडी स्टँडवर उभा केली. धन्या आणि गजा जीपमधनं उतरलीत. पाटील, जावा तुम्ही गावाला, आम्ही गावात येत नाही, धन्या म्हणाला. अरे लेकाच्या, असं काय करतायचा? काय कुणाची चोरी केली असा वय? इथं उतरून कुठं जाणार? आम्ही मुंबईला जाणार आहे, गजा म्हणाला. केरबा अण्णाचं आणि शिरपा तात्याचं डोळं पाण्यानं डबडबलं होतं. पोरांनी असा विचार करणं त्यांच्या मनाला लागलं. त्यांच्या तोंडातनं एक शब्द फुटत नव्हता. काय बोलावं ते सुचत नव्हतं. शंकर पाटलाच्या मनाला लागलं. दिवसभर पोरासनी कुत्र्या निपट बोललो तो, पण अर्ध्या अक्षरानं पोरं उलटं बोलली नाहीत. माझं बोलणं त्यांच्या मनाला लागलं म्हणूनच पोरांनी मुंबईला जायचा निर्णय घेतला. त्याच्या पण मनाला लागलं. तो म्हणाला, पोरा, वाईट वंगाळ वाटून घेऊ नकसा. तुमच्या ठिकाणी आणि कोण असतं तर असंच झालं असतं. चला गावाला. नाही दाजी, आम्ही पण आता स्वतःच्या पायावर उभा राहून जगून दाखवणार. झाला एवढा घोटाळा बास झाला. आणि पोरं एस.टी. स्टँडवरच्या गर्दीत दिसेनाशी झाली. धन्यवाद.